प्रेमळ आई आणि तिच्या कुशीत वाढणाऱ्या गोंडस बाळाला माझा हृदयापासून नमस्कार. आपण गर्भसंस्कार कथा या मालिकेत आज श्री हनुमानजीच्या जन्माची सुंदर कथा ऐकणार आहोत. ही कथा आहे प्रेम, शक्ती, भक्ती आणि धैर्याची. बाळा, ही कथा तुझ्या छोट्याशा हृदयाला आनंद, शांती आणि सकारात्मकता देईल. आईच्या प्रेमळ आवाजात ही कथा ऐकताना बाळ तुझ्या प्रेमात आणि संस्कारात वाढेल. चला तर मग सुरू करूया. खूप खूप वर्षांपूर्वी अंजना नावाची एक सुंदर आणि पवित्र स्त्री होती. ती खूप दयाळू, प्रेमळ आणि भक्तीने भरलेली होती. तिचं एक स्वप्न होतं. तिला असा मुलगा हवा होता जो खूप बलवान, धाडसी आणि जगाच्या कल्याणासाठी कार्य करणारा असेल. ती रोज मनापासून प्रार्थना करायची, माझा मुलगा सत्याचा मार्ग पाळणारा आणि सर्वांना मदत करणारा असावा. अंजनीचे पती होते केशरी, एक शूर आणि बलवान वानरवीर. केशरीला पवित्र स्थळांना भेट द्यायला आणि तिथे ध्यान करायला खूप आवडायचं. एकदा तो गोकर्ण नावाच्या पवित्र ठिकाणी गेला, जिथे भगवान शंकराचं मंदिर आहे. तिथे त्याला एक राक्षस दिसला, जो संतांना खूप त्रास देत होता. केशरीने धैर्याने त्या राक्षसाशी लढा दिला आणि त्याला परास्त केलं. संत खूप खुश झाले आणि त्यांनी केशरीला आशीर्वाद दिला, तुला एक असा मुलगा मिळेल जो खूप शक्तिशाली, नीतिमान आणि अन्यायाविरुद्ध लढणारा असेल. दुसरीकडे अंजना व्यंकटाद्री नावाच्या डोंगरावर आकाशगंगेच्या काठावर बसून मन लावून ध्यान करत होती. तिच्या शुद्ध भक्तीने प्रसन्न होऊन वायुदेव म्हणजेच वाऱ्याचे देव तिच्यासमोर प्रकट झाले. ते हसतमुखाने म्हणाले, अंजना, तुझ्या शुद्ध हृदयाने मी खूप खुश आहे. मी तुला एक असा मुलगा देईन जो माझ्यासारखाच वेगवान आणि बलवान असेल. तो कोणत्याही शस्त्राने जखमी होणार नाही आणि सर्वांना मदत करेल. वायुदेवाने आपला तेजस्वी प्रकाश अंजनामध्ये संचारित केला, जणू तिच्या हृदयात सूर्य उगवला. त्याचवेळी भगवान शंकरांनीही अंजनाला आशीर्वाद दिला. त्यांचा तेजस्वी प्रकाश केशरीमार्फत अंजनामध्ये आला. अंजना आणि केशरी प्रेमाने एकरूप झाले आणि त्यांच्या प्रेमातून एक खास चमत्कार घडणार होता. इकडे एका खास यज्ञात राजा दशरथांना देवांकडून एक दैवी खिरीचा कटोरा मिळाला. ही खीर त्यांनी आपल्या राण्यांना वाटली. पण एक कावळा, जो खरं तर सुर्वचला नावाची एक अप्सरा होती, राणी सुमित्रेच्या खिरीचा भाग घेऊन उडाला. वायुदेवाने तो कटोरा अंजनाकडे आणला आणि म्हणाले, ही दैवी खीर खा आणि तुला एक महान पुत्र प्राप्त होईल. अंजनाने आनंदाने ती खीर खाल्ली आणि लवकरच मंगळवारी ऑक्टोबर महिन्यामध्ये तिने एक तेजस्वी, सुंदर मुलाला जन्म दिला. ते होते आपले हनुमान. बाळा, हनुमानजी स्वतःच खूप खास होते. त्यांच्या डोक्यावर सोनेरी मुकुट चमकत होता, कानात रत्नजडित कुंडलं होती आणि शरीरावर सुंदर सोनेरी केस होते. त्यांचे डोळे पिवळे आणि तेजस्वी होते, जणू त्यात सूर्याचा प्रकाश लपला होता. हनुमानजी जन्मापासून खूप शक्तिशाली, हुशार आणि दयाळू होते. ते मोठे झाल्यावर श्रीरामाचे खूप मोठे भक्त बनले. त्यांनी नेहमी सत्य आणि प्रेमाचा मार्ग पाळला, कमजोरांना मदत केली आणि अन्यायाविरुद्ध धैर्याने लढा दिला. त्यांचं जीवन आपल्याला शिकवतं की खरी शक्ती ही मनाच्या शुद्धतेत आणि दयाळूपणात असते. बाळा, ही कथा तुला सांगते की प्रेम, भक्ती आणि धैर्याने तू खूप मोठी कामं करू शकतोस. हनुमानजीसारखंच तूही नेहमी सत्य बोल, दयाळू राहा आणि इतरांना मदत कर. तुझ्या हृदयात नेहमी प्रेम आणि शक्ती असू दे, जेणेकरून तू जगात खूप चांगलं कार्य करशील. खरे धैर्य ही शक्ती आणि मनाच्या शुद्धतेत आणि दयाळूपणात आहे. नेहमी इतरांना मदत कर आणि सत्याच्या मार्गावर चाल, मग तुला हनुमानजींसारखी ताकद मिळेल. बाळा, आता आपण श्रीरामचंद्रांचं नाव मंद, प्रेमळ स्वरूपात घेऊया, ज्यामुळे तुझ्या हृदयात शांती,
आणि भक्तीचं बीज रुजेल. श्रीराम जय राम जय जय राम. 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 माझं बाळ साहसी, नम्र आणि शक्तिशाली आहे. त्याच्या हृदयात प्रेम आणि भक्तीचा प्रकाश आहे. माझं बाळ साहसी, नम्र आणि शक्तिशाली आहे. त्याच्या हृदयात प्रेम आणि भक्तीचा प्रकाश आहे. उद्या आपण ऐकू एकलव्याची गुरुभक्ती आणि त्याचं अतुलनीय समर्पण. बाळा, तयार राहा. आणखी एक प्रेरणादायी कथा येत आहे. धन्यवाद.